वाचन मनन चिंतन तीन गुण जया ठाई गरज न लगे तयाशी झुकणे कोणापायी. नमस्कार, मी अनुष्का यावंडे, इयत्ता 10वी, पुणे जिल्ह्यातील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी आज या व्यासपीठावर विषय घेऊन उभी आहे. वाचाल तर वाचाल. विद्वान होण्याचा आवाहन बसलेल्या माझ्या बांधवांनो, मला माफ करा, पण आज मला तुमच्या बुद्धीची कीव येते. का माहित आहे? कारण आपण अशा एका युगात जगत आहोत जिथे माणसाचा मेंदू हा त्याच्या शरीराचा सर्वात कमी वापरला जाणारा अवयव बनलाय. आज आपण गुगलच्या जीवावर सर्वज्ञानी असल्याचा मानतोय, पण प्रत्यक्षात मात्र आपण माहितीचे भिकारी झालो आहोत. मित्रांनो, वाचाल तर वाचाल हा विषय मला तुम्हाला केवळ उपदेश करण्यासाठी दिलेला नाहीये, तर तो तुमच्या सुस्त झालेल्या मेंदूवर घाव घालण्यासाठी दिला आहे. लक्षात ठेवा, जो वाचत नाही तो माणूस नसून किंवा श्वास घेणारे एक माणसं यंत्र आहे, आणि हे यंत्र कोणत्याही क्षणी मोडीत निघू शकतं. का? हेच सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही काय वाचताय? व्हॉट्सअपचे फॉरवर्ड्स, फेसबुकच्या पोस्ट की कोणाचे तरी अर्धवट स्टेटस? जर तुमचं वाचन इथपर्यंतच मर्यादित असेल तर लिहून घ्या, तुम्ही जिवंत आहात पण तुम्ही संपला आहात. कारण ज्याचं वाचन थांबलं त्याचा विचार थांबला, आणि ज्याचा विचार थांबला तो माणूस नाही, तो फक्त सत्तेचा आणि तंत्रज्ञानाचा गुलाम आहे. मित्रांनो, वाचाल तर वाचाल हे वाक्य आपण इतक्या वेळा ऐकलंय की आपल्याला त्याची किंमतच उरलेली नाहीये. आपल्याला वाटतं वाचन म्हणजे फक्त माहिती मिळवणं, पण नाही, वाचन म्हणजे एक बंड आहे. आपल्या मेंदूला पडलेलं गंज काढण्याचं ते एकमेव शस्त्र आहे. आज आपल्याला मोबाईलच्या पडद्यावर हसवणारे, नाचणारे, रडवणारे लोक हवे आहेत, पण आपल्याला विचार करायला लावणारे लोक नको आहे. का? कारण विचार करायला कष्ट लागतात आणि पुस्तक आपल्याला ते कष्ट करायला भाग पाडतं. आज जग आपल्या डोक्यात कचरा भरते. जाहिराती, फेक न्यूज आणि अफवांचा बाजार आपल्या आजूबाजूला मांडला गेलाय, आणि या बाजारात तुमचं डोकं जर शाबूत ठेवायचं असेल तर वाचनाशिवाय दुसरा ढाल तलवार नाही. जेव्हा आपण वाचत नाही तेव्हा आपण दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी विचारांवर जगतो. दुसरं कोणीतरी ठरवतं आपण काय खावं, काय ल्यावं आणि कोणाला मतदान करावं. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे लेखक आहात की दुसऱ्याच्या कोणाच्या तरी स्क्रिप्टचे पात्र हे तुमच्या वाचनावर ठरतं. मला सांगा, शेवटच्या वेळी कोणत्या पुस्तकानं तुमची झोप उडवली होती? कोणत्या पुस्तकानं तुम्हाला रडवलं होतं? किंवा कोणत्या पुस्तकानं तुम्हाला अन्यायाविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याची ताकद दिली होती? जर उत्तर नाही असेल तर समजा तुमची प्रज्ञा गहाण पडली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये असताना त्यांना वाचनालयातून बाहेर काढलं तरी बागेत जाऊन वाचत बसायचे. का? कारण त्यांना माहिती होतं, जर मी आज वाचलो नाही तर उद्या माझा समाज पुन्हा कधीही डोकं वर काढून जगू शकणार नाही. वाचन ही त्यांची लढाई होती. आज आपल्याकडे सगळी साधनं आहेत पण वाचनाची नियत नाही. आपण फक्त डिग्र्या जमा करणारे यंत्र झालो आहोत. खरं तर या भाषणाचा शेवट करत असताना मी तुम्हाला सहसा दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा देणार नाही, कारण शुभेच्छांनी कोणाचं नशीब बदलत नसतं, ते कृतीनं बदलावं लागतं. आज इथून बाहेर पडताना तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एकतरी भाषण विसरून जाऊन पुन्हा त्या मोबाईलच्या या प्रकाशात स्वतःला गाडून घेऊ शकता, किंवा खरोखर एखाद्या पुस्तकाच्या पानात स्वतःला हरवून बघू शकता. मला विचाराल तर मी एवढंच म्हणेन, पुस्तकं वाचू नका, पुस्तकं ओढा, पुस्तकांशी भांडायला शिका, लेखकाच्या मताला आव्हान द्यायला शिका. ज्या दिवशी तुम्ही पुस्तकातील एखाद्या वाक्याशी सहमत न होता स्वतःचा तर्क मांडाल, त्या दिवशी समजा तुम्ही वाचलात. लक्षात ठेवा, तुमच्या अंत्ययात्रेला येणारी गर्दी तुमची श्रीमंती ठरवत नाही, तर तुमच्या निधनानंतर तुमच्या विचारांची किती पुस्तकं मागं उरतात यावर तुमचं अमरत्व ठरतं. जा आणि स्वतःचं अस्तित्व शोधा, नाहीतर ही दुनिया तुम्हाला केवळ एक डेटा म्हणून वापरून फेकून देईल. निवड तुमची आहे. तुम्हाला इतिहास वाचणारा व्हायचंय की इतिहास घडवणारा? ठरवा, कारण वाचाल तरच या जगाच्या तावडीतून वाचलात. शेवटी या व्यासपीठाची रजा घेता घेता मला एवढंच म्हणावंसं वाटतं, मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा पुस्तकांची पानं चाळा. मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा पुस्तकांची पानं चाळा. वाचाल तरच कळेल या जगाचा खरा सोहळा. वाचाल तरच कळेल या जगाचा खरा सोहळा, या जगाचा खरा सोहळा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.